हे आहे चिचुरट्याचं झाड. ही रानभाजी आहे. मी आता ते चिचुरटे तोडणार आहे आणि मग मुंबईला नेल्यानंतर याची तुम्हाला मी भाजी कशी बनवायची ते दाखवेन आणि चिचुरट्याचे फायदे पण सांगेन. एकदम छोटे छोटे हे असे चिचुरटे असतात. ह्याला अवंतीची पणजी आजी खूप छान बनवते चिचुरट्याची भाजी. आजीलाच बनवायला लावूयात आपण आणि याची रेसिपी पण तुम्हाला मी नक्की दाखवते. ही एक रानभाजी आहे आणि ही पित्तनाशक खूप आहे. दाखव की तोड ना. पडलेले आहेत. मला याची भाजी कशी करायची ते मी मुंबईला गेल्यानंतर दाखवीनच. ते पण अवंतीच्या पंजाजीने बनवलेली. पंजाजी याची भाजी मस्त आणि छान बनवते. नमस्कार, अवंती शेडगे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आत्ता भगितलंच हे चिचुरट्याचं मागे दाखवलं ते झाड होतं. आम्ही सातारी आहोत, सातारकर आहोत. आम्ही सातारमध्ये आमचं पारंबे गाव डोंगरात आहे आणि आमच्या डोंगरात भरपूर प्रमाणात रानभाज्या आहेत. त्यातलीच ही एक रानभाजी म्हणजे चिचुरटं. आजी आज बनवणार होती चिचुरटं. आज आम्ही सासवा-सुनांनी आजीला चिचुरटं बनवायला सांगितलं होतं. हे चिचुरटे हिरवीगार आणि एकदम छोटी छोटी असतात आणि त्यांना अशी देठं असतात आणि त्यांच्या झाडांना भरपूर काटे असतात. आता आजीला इकडं देठ काढायला बसवलं आणि आजी इकडं देठ काढत होती चिचुरट्याचं. बघू आता आजी कशी चिचुरट्याची भाजी बनवतीये. या चिचुरट्यांचे फायदे भरपूर आहेत. चिचुरटं पित्त कमी करणारी अशी ही एक रानभाजी आहे. म्हणजे ज्यांना भरपूर प्रमाणात पित्त झालेलं असतं त्यांच्यासाठी ही चांगली एकदम गुणकारी भाजी आहे. ह्या भाजीनं भूक वाढते. मधुमेह, सांधेदुखी, कंबरदुखी यांच्यासाठी ही भाजी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. चिचुरट्याची देठं काढली आणि लोखंडी तव्यात आता इकडं आजी चिचुरटं भाजून घेते. चिचुरटे भरपूर छान खरपूस भाजून घ्यायची म्हणजे ती कमी प्रमाणात कडवट लागतात आणि टेस्टी लागतात. आजी इथं कमी गॅसवर, मिडियम गॅसवर, मध्येच फुल गॅसवर असं करून मस्त चिचुरटं भाजून घेते. चिचुरटं भाजल्यानंतर पुढची रेसिपी आजीची बघाच. कडू लागतं, मरते त्याला. चिचुरटी छान भाजली की आजीनं हे ना एका पेल्याच्या सहाय्यानं अशी ती चिरडली. चालू तव्यामध्येच गॅस चालू असून तवा त्याच्यावरच राहून ती अशी बारीक करायची म्हणजे ती गरम गरम चांगली बारीक होतात. अशी आजीनं बारीक करून घेतली आणि मग ती आता आजीनं चांगली चुरल्यानंतर ती बाहेर बाजूला काढून घेणार आहे. मग पुढे काय करते बघाच. या भाजीला भरपूर असा कांदा लागतो. आता ते चिचुरटं केवढंच होतं बघा आणि आम्ही कांदा किती घेतला. आजीने इकडं आम्ही बारीक करून दिला होता कांदा. आजीला जेवढा पाहिजे तेवढा आता आजी कांदा तव्यामध्ये भाजून घेणार. आधी आजी तेल न टाकता कांदा भाजून घेणार आहे आणि मग नंतर कधी तेल टाकते ते बघाच. किती प्रमाणात कांदा भाजायचा आणि मग तेल टाकायचं ते. आता आजी ह्याच्यात ना एक पळी भरून तेल टाकतीये. जी आपली तेलातली पळी असते ती. थोडीशी हळद, थोडीशी चटणी अर्धा चमचा. चिचुरटं आपलं खूप कमी आहे आणि मीठ महत्त्वाचं.
हे टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. आता जी चिचुरटी आजीनं भाजून चिरडून घेतली होती ती आता आजी त्याच्यात टाकते त्या मसाल्यात, म्हणजेच कांद्याच्या ह्याच्या जे मसाला बनवला होता त्यात. आणि मग आता ती आजी मस्त भाजून घेणार आणि मग आपला चिचुरटा मेनू रेडी होणार. चिचुरटं बनवायचं, गरम गरम भाकरी चिचुरटं खायचं. चिचुरटं रेडी झाल्यानंतर पहिला आजीनं ताट रेडी बनवलं तिच्यासाठी खास अशी मस्त ज्वारीची भाकरी आणि जे चिचुरटं आहे ते. आता ती केवढं चिचुरटं घेते बघा, तेवढ्या चिचुरट्याबरोबर आजी तेवढी भाजी खाणार, तेवढ्या चिचुरट्याबरोबर आजी तेवढी भाकरी खाणार आणि आजीचा त्याच्यात नाश्ता मस्त आणि छान होणार. तू खाऊ लागली योगा. हे बघ एवढा घास घेता, कांदा घ्यायची, कांदा हे बघा नुसता कांदा दिला. वाढ लागतं तुला, पीठ होत नाही असं काय यायचं. तू पण 2 घास खा. ही अशी आम्ही आज बनवली रानभाजी, तीही पंजी आजीने, तीही चिचुरट्याची भाजी.